भावा तुझा अख्खच्या अख्ख 1600 मीटर आउट ऑफ करून देईल आणि ते पण 1 रुपया सुद्धा न घेता. आणि हा माझा शब्द आहे. एक महत्वाची गोष्ट तू म्हणेल की मास्तर कसं काय शक्य. आता विषय असा आहे की मी संपूर्ण सगळ्या ठिकाणी जाऊन तर ग्राउंड बद्दल नाही सांगू शकत. तर त्यासाठी मी एक गोष्ट या ठिकाणी केली आहे की तुम्हाला संपूर्ण 3 महिन्याच्या ठिकाणी शेड्यूल देणार आहे. 3 महिन्याचा रोजचं शेड्यूल असणार आहे की उद्या तुम्ही काय रनिंग करायची, काय किती स्प्रिंटा मारायच्या, तुम्ही किती रनिंग करायची, 200 फास्ट 200 स्लो, सर्व काही गोष्टी असणार आहे. सर्वच्या सर्व गोष्टी मी तुम्हाला पूर्ण एका पीडीएफ मध्ये टाकून देणार आहे. म्हणजे तुमचं 3 महिन्याचं अख्खच्या अख्खं शेड्यूल येणार आहे 90 दिवसाचं, ते मी तुम्हाला एका पीडीएफ मध्ये टाकून देणार आहे. तुम्ही ते फॉलो करायचं. तुम्ही प्रॉपरली जर ते फॉलो केलं ना, भेंडी तुझा टायमिंग जर नाही 5:30 आत आला ना, नाव बदलून टाकेल माझं. तर बस तुम्हाला मी ती पीडीएफ देणार आहे. ती पीडीएफ घ्यायची आणि तिला सुरुवात करायची. 100% तुमच्या टाइम मध्ये इम्प्रूव्ह होणार आहे. आता या ठिकाणी सर्वात मोठा आणि महत्वाचा प्रश्न असा येतो की सर आता पोलीस भरतीचे फॉर्म भरायला सुरुवात झाली, आता जर टाइम टेबल फॉलो केलं तर होईल का. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आज मी जेव्हा व्हिडिओ शूट करतोय, आजची काय 12 काहीतरी तारीख असेल, म्हणजे हे तुम्हाला हे 20 दिवस, पुढच्या महिन्याचे तुम्हाला कसे दिवस भेटतील तो 1 महिना, आणि त्याच्यानंतर परत आता मध्ये निवडणूक वगैरे आहे, तुम्हाला कशी मी म्हणतो ना 70 ते 80 दिवस कसे भेटतील. पण जर तुमच्या नशिबात जर तुम्हाला 90 दिवस जर भेटून गेले तर बस एवढे फॉलो करा ही पीडीएफ. नाही इम्प्रुव्हमेंट झाला ना भेटे, बस शब्द आहे, बस एवढं सांग, जास्त काही नाही. फक्त एकदा विश्वास ठेवा, ती पीडीएफ घ्या आणि चालू करा. आणि महत्वाची गोष्ट, ती पीडीएफ कुठे भेटणार आहे, एक स्वराज्य अकॅडमी नाशिक या नावाने टेलिग्राम चॅनल आहे, त्या ठिकाणी जायचं. वरती मेसेज पिन केलेला असेल तर त्या पिन मेसेज मध्ये मुलांसाठीचं 1600 मीटरचं 90 दिवसाचं चॅलेंज त्या ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.